मध्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा करण्यात आलेला आहे। बुलढाणामधून ही बातमी समोर येते। बुलढाणा शहरातील गावणे हॉस्पिटलमधील हा प्रकार समोर आलाय। अतिदक्षता विभागात मध्यरात्री मित्रांसह प्रवेश न दिल्याने ज्युनियर डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। मनसेचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव हा मध्यधुंद अवस्थेत रात्री 2:30 वाजता गावणे हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेला होता। मात्र त्यावेळी तेथील डॉक्टरने मध्यरात्री रुग्णाला भेटण्याची वेळ नसते असं सांगितलं आणि रुग्णांना आरामाची गरज असते असं सांगितलं। त्यामुळे तुम्ही एक एक व्यक्ती जाऊन भेटून येऊ शकता असं सांगितल्यानंतर लक्ष्मण जाधव यांनी आम्हाला सर्वांना एकाच वेळी आयसीयू मध्ये जाऊ दे असं म्हणत आयसीयू मधील कार्यरत ज्युनियर डॉक्टरला जबर मारहाण केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडनं। संजय, काय नेमका हा प्रकार आहे बुलढाण्यातून समोर येते, काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच मेकर शहरातील एक खाजगी दवाखाना आहे जो डॉक्टर गाभणे यांचा। त्यामध्ये अति दक्षता विभागामध्ये एक पेशंट भरती करण्यात आलेला होता। त्या पेशंटला पाहण्यासाठी रात्री मनसेचे काही पदाधिकारी जिल्हाध्यक्ष हे रात्री 2:30 ते 3च्या सुमारास त्या दवाखान्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी तिथे जाण्याचं हे केलं की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या म्हणून अशी परवानगी घेण्याचा प्रयत्न केला। पण डॉक्टरांनी तिथले ज्युनियर डॉक्टर त्यांना नकार दिला की सध्या इथे 10 ते 12 पेशंट ऍडमिट आहेत, त्यांना त्रास होतोय, तुम्ही एक एक जण जाऊन भेटा असं म्हटलं। त्यांचा राग अनावर झाला आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली। शेवटी बाहेर काढून सुद्धा त्याला रस्त्यावरती सुद्धा बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये आता मेकर पोलिसात तक्रार दाखल झाली असून गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।